अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वरमध्ये भीषण अपघात. 4 वाहनांची एकमेकांना धडक, पण सरकारी रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर. नांदगाव खंडेश्वर ते यवतमाळ रोडवर ट्रॅव्हल्स, कार, टेम्पो आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. यात 6 ते 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र खरी शोकांतिका पुढे घडली. जखमींना ग्रामीण रुग्णालयात आणले असता तिथे एकही डॉक्टर हजर नव्हता. रुग्णवाहिका असूनही उपलब्ध नव्हती. अविनाश ब्राह्मणवाडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता कर्मचाऱ्यांच्या दांडगाईचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जखमींच्या जीवाशी खेळणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का? बडनेरातून सत्कार न्यूज 24 साठी अमोल खडसे. सोयी सुविधा पाहिजे होत्या त्या प्राथमिक उपचार इथे सुद्धा मिळत नाही. इथे डॉक्टर नाही, इथे डॉक्टर सुद्धा पण नाही, इथे कुठला स्टॉप नाही. कुठला स्टॉप नसताना इथे ॲम्ब्युलन्सही हजर नाही. ॲम्ब्युलन्स हजर नाही. आणि ह्या सर्व गोष्टीसाठी आम्ही प्रत्येकदा MSc CSC बोलणं झालं माझं, त्यांच्याकडं ॲम्ब्युलन्ससुद्धा नाही. आपल्या इथले कर्मचारी मुख्यालयीनसुद्धा राहत नाही. आपल्या इथं पाणी पिण्याची समस्या, आपल्या इथे संडास बाथरूमला पाणी नाही. सर्वीकडं घाणीचं साम्राज्य साचलेलं आहे. हे तुम्ही प्रत्येक आजूबाजूला या आवारात तुम्ही चेक करू शकता. मी फक्त बोलत नाही, हे बोललेल्या सर्व गोष्टी तुम्ही अनुभवा. इथले संडास बाथरूम सर्व चेक करा, तिथं पाणी नाही आहे. हे आता मी 2-3दा प्रत्येकदा इथे येऊन गेल्यावर इथे प्रत्येक गोष्टी थोडीशी यांनी दुरुस्ती केली आहे सध्या. फक्त आता ह्या बाथरूमला इथे पाणी नाही आहे. आपल्या बाथरूमला विनंती केली प्रत्येकदा इथे कुठेच पाणी नाही आहे. हे संडास किती दिवसापासून त्यांना मी तक्रार केली आणि नगरसेवक म्हणून त्यांना प्रत्येकदा सांगत असतो. प्रत्येक महिन्याला मी यांना प्रत्येक महिन्याला एक भेट देत असतो. या भेट देत असताना इथे पूर्ण दुर्गंधी, साफसफाई नाही आहे. कुठेही गेलं तरी तुम्हाला कचरा दिसेल. त्या बाथरूमला संडास बाथरूम आपण एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलला जातो त्यावेळी अशी व्यवस्था असते काय? इथे प्रचंड दुर्गंधी येते. हे आता मी यांची कंप्लेंट केल्यानंतर इथे थोडं दुरुस्ती केलं यांनी. आता पाण्याच्या नळावर फक्त टाकी, नळाला पाणी नाही आहे. संडास बाथरूमला बोर्ड टांगून ठेवलेलं. तर इथे फक्त इथून लाईट कनेक्शन घेतलं होतं. मी त्यांना मागच्या वेळेस कंप्लेंट केली तर त्यांनी आता लाईट लावलेलं आहे ते. नांदगाव खंडेश्वर ते यवतमाळ रोडवर अर्धा तासपूर्वी एक ट्रॅव्हल्स, एक कार आणि एक टेम्पो गाडी तसेच मोटरसायकल यांचा अपघात झालेला आहे. आणि या अपघातामध्ये 6 ते 7 लोक जखमी झालेले आहे आणि त्यांना तात्काळ नांदगाव खांडेश्वर सामान्य रुग्णालय येथे उपचाराकरता रवाना करण्यात आलेले आहे.